ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता 1ली ते 8वी. हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2023 पेपर पहिला विषय गणित या प्रश्नपत्रिकेची चर्चा करणार आहोत. मला विश्वास आहे सर्वांना ती नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व ज्या विद्यार्थ्यांनी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 26 पहा. विभाग दुसरा प्रश्न क्रमांक 26 वाचतोय मी. दिलेल्या आकृतीला एकूण किती शिरोबिंदू आहेत? आपल्याला या प्रश्नामध्ये शिरोबिंदूंची संख्या विचारलेली आहे. पहा, तर शिरोबिंदू म्हणजे काय? तुम्ही कल्पना करा, तुम्ही या आकृतीवरून असं हातानं बोटानं स्पर्श करत असं फिरवत आहेत असं लक्षात घ्या. अशी आपण कल्पना जर केली तर तुमच्या लक्षात येईल की जर आपण या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हातावरला एक उंचवटा जाणवेल. म्हणजे या ठिकाणी याला शिरोबिंदू म्हणतात. दोन रेषा एकत्र ज्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी आपला थोडासा उंचवटा जाणवतो, याला शिरोबिंदू असे म्हणायचं. आता पहा एकूण किती आहेत मग? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. या आकृतीला 10 शिरोबिंदू आहेत. लक्षात सर्वांच्या शिरोबिंदू म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी 65 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम मिठाई आणली. 60 किलोग्रॅम 200 ग्रॅम मिठाईचे वाटप करण्यात आले तर किती मिठाई शिल्लक राहिली? आपल्याला काय दिलं आहे पहा यांनी उदाहरणामध्ये दिले काय आणि काढायचे काय हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांनी दिलेले 65 किलोग्रॅम 500 ग्रॅम मिठाई आणली आणि वाटली किती पहा? 60 किलोग्रॅम आणि 200 ग्रॅम वाटली तर शिल्लक किती राहिली? हे उदाहरण वजाबाकीचं आहे. वजाबाकीचं उदाहरण हे तुम्ही घराकून करू शकता किंवा या पद्धतीनं मान्य करू शकता. सोडूया आपण. 65.500 हे किलोग्रॅममध्ये, याचा अर्थ 65 kg 500 ग्रॅम हे आपण दशांश अपूर्णांकामध्ये या पद्धतीने लिहू शकतो. वजा 60.200 वजाबाकी करा. 0.003.56 6ला 6मधून 6 गेलं 0 आलं पहा या ठिकाणी. 5 किलो 300 ग्रॅम म्हणजे 5.300 kg आलं. आपल्या पर्याय कशामध्ये दिलेत पहा? ग्रॅम आणि किलोग्रॅममध्ये दिलेत. मग 5 किलोग्रॅम आणि 300 ग्रॅम हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. तुम्ही हे या पद्धतीनं पण करू शकता. किलोग्रॅमचं एक घर, त्यानंतर ग्रॅमचं एक घर मान्य करून घ्या. 65 किलो 500 ग्रॅम वजा 60 किलो 200 ग्रॅम 0.00350 5 किलो 300 ग्रॅम हे आपलं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 28 पहा. वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. एक जीवा 3 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? वर्तुळ काढतोय पहा मी. हे वर्तुळ झालं. वर्तुळामध्ये याची त्रिज्या किती आहे पहा. इथून आपण याची त्रिज्या काढूया. त्रिज्या 2 सेंटीमीटर दिलेली आहे आणि एक जीवा त्याची 3 सेंटीमीटर दिली. आपण जीवा पण काढूया. हे जीवा 3 सेंटीमीटर दिली आहे. आपल्याला काय विचारलंय पहा? सर्वात मोठी जीवा विचारले. आता आपल्याला हे माहीत पाहिजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हा तिचा व्यास असतो. मग आपल्याला व्यास काढायचा आहे. आपल्याला त्रिज्या दिली 2 सेंटीमीटर, आपल्याला व्यास काढायचा आहे. आपल्याला माहीत आहे व्यास D बरोबर 2R. R म्हणजे त्रिज्या, म्हणून व्यास D बरोबर 2 गुणिले 2 म्हणून D बरोबर 4 सेंटीमीटर म्हणजे व्यास हा 4 सेंटीमीटर आला. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. हे उदाहरण व्यास हा
त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, याच्यावर आधारित आहे. फक्त या उदाहरणामध्ये आपल्याला हे माहीत पाहिजे की सर्वात मोठी जीवा ही त्याचा व्यास असतो. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 29 पहा. पुढीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे? आता या ठिकाणी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर हे 4 पर्यायामध्ये आपल्याला पदावली सोडून घ्यावे लागतील. पदावली सोडवताना पदावलीच्या नियमांचा वापर नक्की करा. या ठिकाणी पहा, वजाबाकी आणि गुणाकार, याच्यामध्ये गुणाकार आधी करून घ्या. 3 त्रिक 9, 10 मधून 9 गेलं, 1 आलं उत्तर याचं. पर्याय क्रमांक 2 मध्ये आधी गुणाकार करून घ्या. 10 त्रिक 30, 30 अधिक 3 बरोबर 33 उत्तर आलं. याच्यामध्ये कंस आधी सोडून घ्या. हे 10 अधिक 3 आणि 3 6, 16 उत्तर आलं. या ठिकाणी आधी गुणाकार आहे. 3 त्रिक 9, 9 अधिक 10 बरोबर 19 आलं. आपल्याला सर्वात जास्त किंमत विचारली, सर्वात जास्त किंमत आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी पहा 33 दिसतंय. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. पदावली सोडवत असताना पदावलींच्या नियमांचा वापर केला पाहिजे. कंचे भागुबेव, कंस चाचीचे, गुणाकार, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी, या पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 30 पहा. एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर आहे, रुंदी 8 मीटर आहे. त्या वर्गखोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 30 रुपये खर्च आहे. तर मजुरी किती असेल असा प्रश्न आहे. दिलं की आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली आहे. आयताकृती वर्गखोली आहे. एका चौरस मीटरचा खर्च दिलेला आहे. आपल्याला एकूण खर्च, एकूण मजुरी आपल्याला विचारलेली आहे. पहा, उदाहरण खूप सोपं आहे. ही आकृती काढतोय. समजा ही वर्गखोली आहे. या वर्गखोलीची लांबी 10 मीटर आहे आणि रुंदी 8 मीटर आहे. आणि एका चौरस मीटरला जर 30 रुपये खर्च असेल तर आपल्या याचं एकूण किती चौरस मीटर आपलं काम आहे हे काढावं लागेल. चौरस मीटर काढायचं असेल तर याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 10 गुणिले 8, 10 8 80 मीटर स्क्वेअर याचं क्षेत्रफळ आलं. हे करण्याआधी आपल्याला सर्व एककं समान आहेत का ते बघून घ्यावं लागेल. मीटर आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही आहे. एका चौरस मीटरला जर 30 रुपये असेल तर 80 चौरस मीटरला काढण्यासाठी गुणिले 30 करा. 2 0 8 त्रिक 24, 2400 रुपये मजुरी लागेल. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पहा, लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 31 पहा. 0.17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचा. लिहिता येणार नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी आपल्याला. 0.17 हा दशांश अपूर्णांक. पहिला पर्याय आहे 17/100, दुसरा आहे 10/100 अधिक 7/100, तिसरा पर्याय आहे 10 अधिक 7/100 आणि चौथा आहे 10 अधिक 7/100. आपण एक एक पर्याय पाहूया. याच्यामध्ये पहा, छेद 100 आहे. आपल्याला जर 2 घरं, एक वरचे 2 शून्य जर घालवायचे असतील तर उजवीकडून 2 घरं आतमध्ये घरं सारून दशांश चिन्ह द्यावं लागेल. 0.17 ह्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. या ठिकाणी पहा, याची बेरीज केल्यानंतर याचा छेद 100 आला, छेद समान आहे आणि अंशामध्ये अंशाची बेरीज 10 7 17 हे आपल्याला 0.17 असं मांडता येईल. म्हणजे हाही पर्याय योग्य आहे. 1 नंबरचा पर्याय योग्य आहे. 3 नंबर पहा, 10 अधिक 7 अंशाची बेरीज करायची, 10 7 17, 17/100 0.17 हाही पर्याय बरोबर आहे. मग आपल्याला या पद्धतीने लिहिता येणार नाही. पहा, पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने जर लिहायचं असेल तर किती होईल? पहा, हे 10 पूर्णांक आहेत. त्याच्यामध्ये 10 छेद म्हणजे 10 पूर्णांक आहेत, परंतु आपल्याकडे 0 पूर्णांक आहेत. त्यामुळं उदाहरण न सोडवता पण आपल्याला हे सांगता येईल. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 32 पहा. दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान म्हणजे बरोबर विधान आपल्याला शोधायचं आहे. पहा, पहिला पर्याय काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा. बरोबर आहे. विक्री किंमत ही नफा काढायचा असेल तर विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल आणि नफा काढायचा असेल तर विक्री किंमतीतून आपल्याला खरेदी किंमत वजा करावी लागते. म्हणून 1 नंबर विधान हे अचूक आहे. 1 नंबर आपलं उत्तर मिळालं. 2 3 आणि 4 नंबर पर्याय आपण चेक करूया. खरेदी किंमत अधिक विक्री किंमत बरोबर तोटा नाही आहे. खरेदी किंमत अधिक विक्री किंमत तोटा हे सूत्र चुकीचं आहे, हे विधान चुकीचं आहे. विक्री किंमत वजा तोटा बरोबर खरेदी किंमत हे विधान चुकीचं आहे. पहा, विक्री किंमत अधिक तोटा बरोबर खरेदी किंमत निघते.
यानंतर 4 नंबरचा पर्याय पहा, खरेदी किंमत वजा नफा बरोबर विक्री किंमत नाही आहे, हे विधानही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्याला रंगवायचा आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 33 पहा, काय दिलं आहे त्यांनी आपल्याला. 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. काय म्हटलेलं आहे आपल्याला त्यांनी, 6 अंकी मोठ्यात मोठी करायचे आणि विषम संख्या तयार करायची आहे. प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे. आता पहा, हे उदाहरण सोडवायचं असेल तर किती सोप्या पद्धतीने सुटेल हे तुम्हाला मी सांगतोय. या ठिकाणी अंक कोणते आहेत पहा, 3, 0, 5, 7, 9, 1 दिलेल्या चारही पर्यायामध्ये ह्याच अंकापासून संख्या तयार झाल्यात का हे एकदा चेक करूया. बघा, याच्यामध्ये पण 9, 7, 3, 1, 0 आहे, याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्येही आहे आणि याच्यामध्ये पण आहे. म्हणजे या 1, 2, 3, 4, 5, 6 अंकापासून या संख्या तयार झालेल्या आहेत. इतर कोणती संख्या इथं याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. आपल्याला 6 अंकी मोठ्यात मोठी विचारलेली आहे. मग यातली जी संख्या लहानात लहान आहे ती ऑप्शन कॅन्सल करूया आपण. 1,05,793 कॅन्सल झाली. त्यानंतर राहिले बघा पर्याय 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. याच्यामध्ये 1 नंबर तर समसंख्या आहे, ही कॅन्सल होते. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, 9,75,301 आणि 9,73,501 आहे. आता 4 नंबरची जी संख्या आहे ती पण विषम आहे, 3 नंबरची संख्या ती पण विषम आहे. या दोन्ही संख्या वरील अंकापासून बनलेल्या आहेत, परंतु आपल्या मोठ्यात मोठी विचारलंय, म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर येईल. लक्ष सर्वांच्या पहा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही, आपण फक्त ऑप्शन कट करूया. 1 नंबर कॅन्सल झाला, सर्वात लहान असल्यामुळे 2 नंबर कॅन्सल झाला. 3 आणि 4ची तुलना करूया, तुम्हाला सर्वात मोठी संख्या मिळून जाईल. लक्ष सर्वांच्या पहा. प्रश्न क्रमांक 34 पहा, 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे तास आणि मिनिटाची बेरीज आहे. आपण घर आखून करूया पहा, तासाचं एक घर आणि मिनिटाचं एक घर. याच्यामध्ये आपण या दिलेल्या तास आणि मिनिटाची मांडणी करून घेऊया. 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे बेरीज करूया आपण. 5, 4 आणि 3 7, 6 आणि 2 8, 8 तास 75 मिनिटे आलेले आहेत. 8 तास 75 मिनिटे याच्यामध्ये पर्याय नाही आहे, परंतु या मिनिटामध्ये पहा 75 मिनिटे आहेत. या 75 मिनिटाचे जर आपण तास आणि मिनिट करायचं असेल तर 75मधून 60 वजा करा, 5, 1 15 मिनिट राहतात. एक इथं 15 मिनिटं लिहून घ्या. 60 वजा केला आहे म्हणजे 1 तास आपल्याला मिळतो आहे. 1 तासाचा हातचा गेला, 8मध्ये 1 मिळवला, 9 तास 15 मिनिटे आपलं उत्तर आहे. 9 तास 15 मिनिटे किती नंबर ऑप्शन आहे पहा, तर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. बेरीज करायची आहे इथं पहा, आणि जर मिनिटे ही जर 60पेक्षा जास्त आली तर त्याचं पुन्हा तासात आणि मिनिटामध्ये रूपांतर करायचं आहे आणि जेवढे तास येतात तेवढे हातचा द्यायचा आणि त्याची बेरीज करायची आहे. लक्ष सर्वांच्या पहा. प्रश्न क्रमांक 35 पहा, दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आपल्याला. रेखांकित भाग हे महत्त्वाचं आहे. इथं विचारले बिगर रेखांकित का रेखांकित भागाची म्हणजे रंगवलेल्या भागाची. आता या आकृतीचे समान भाग आपल्याला करून घ्यावे लागतील. पण या ठिकाणी 2 त्यांनी न रंगवलेले भाग दिलेले आहेत आणि बाकीचा सर्व भाग रंगवलेला आहे. आपल्याला याच पद्धतीने याचे समान भागामध्ये विभागणी करावी लागेल. विभागणी करायची असेल तर कशा पद्धतीने होईल पहा. या पद्धतीने समान भागामध्ये विभागणी होईल. किती भाग झाले पहा आकृतीचे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग झाले. म्हणजे छेद 8 आला. 8 भागापैकी रंगवलेत किती भाग, 1 2 3 4 5 6 भाग रंगवलेत. म्हणजे या आकृतीचा 6/8 भाग रंगवलेला आहे. तर शेकडेवारी करताना ह्याला गुणिले 100 करायचं, बरोबर 2 त्रिक 6, 2 चौक 8, 4 एके 4, 25 चौक 100, 25 त्रिक 75%. 75% भाग रेखांकित केलेला आहे. पर्याय क्रमांक किती आहे पहा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. उदाहरण सोपं आहे, परंतु आकृतीचे समान भाग तुम्हाला करता आले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 36 पहा, चंदूने एका तासात क्ष अक्षरे याप्रमाणे 5 तास
व अलीने एका तासात म अक्षरे याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले असा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी पहिल्यांदा काय दिले पहा, चंदूने क्ष अक्षरे एका तासाला क्ष अक्षरे तर 5 तासामध्ये त्यानं किती अक्षरे टाईप केली. अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे 6 तास त्यानं टंकलेखन केलंय. आता पहा, जर एका तासाला क्ष अक्षरे असतील तर 5 तास जर काम केलं असेल तर क्ष अधिक क्ष अधिक क्ष अधिक क्ष अधिक क्ष म्हणजे पहा 5 तास 1 2 3 4 आणि 5 या 1 तासामध्ये पण क्ष अक्षर क्ष 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 आणि क्ष. मग एकूण किती क्ष काढायचं असेल तर आपल्याला याची काय करावं लागेल, याची बेरीज करावं लागेल. आपण बेरीज करा. परंतु आपल्याला माहीत आहे अनेक वेळा केलेली बेरीज म्हणजे एकदा केलेला काय असतो तो गुणाकार असतो. मग 5 वेळा क्ष म्हणून याचं उत्तर आलं 5 क्ष. याचप्रमाणे अलीने म अक्षरे 6 तास टाईप केले म्हणून अलीचे आले 6 म आले आणि दोघांनी मिळून विचारल्यामुळं आपण इथं अधिक चिन्ह देणार आहे. पर्याय क्रमांक 4 5 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 5 क्ष अधिक 6 म. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 37 पहा, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या आणि 500 मिलीच्या 600 पिशव्या होत्या. त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झाले तर किती दूध शिल्लक राहिले. प्रश्न काय पहा, किती दूध शिल्लक राहिले. आपण ज्या गोष्टी दिल्यात त्याला हायलाईट करूया. 1 लिटरच्या 300 पिशव्या आणि 500 मिलीच्या 600 पिशव्या आणि वाटप किती आहे पहा, 560 लिटर दुधाचं वाटप आहे आणि विचारले आपल्याला काय शिल्लक दूध विचारलेलं आहे. आता किती शिल्लक राहिलं हे जर काढायचं असेल तर एकूण दूध किती होतं हे आपल्याला काढावं लागेल. 1 लिटरच्या 300 पिशव्या पहा, 1 लिटरच्या 300 पिशव्या म्हणजे 300 लिटर दूध झालं हे. त्यानंतर 500 मिलीच्या 600 पिशव्या म्हणून 500 गुणिले 600 करूया आपण, कारण 500 मिली आहेत. 2 4 शून्य बाजूला काढा, 1 2 3 4 आणि 6 पंचे 30, 30,000 मिली झालं हे. आपण कारण आपल्या वाटप हे लिटरमध्ये दिलेलं आहे, मग या मिलीचं लिटर करून घेऊया. 30,000 मिली म्हणजे 30 लिटर म्हणजे 1 लिटरचे हे 30,000 मिली म्हणजे 300 लिटर झालं, कारण याला भागिले आपल्याला 1000 करावं लागेल. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, 300 लिटर उत्तर आलं. म्हणजे 300 अधिक 300 बरोबर 600 लिटर आपल्याकडे दूध होतं. आता 600 पैकी वाटप किती झाले पहा, 560. मग वजा करावं लागेल शिल्लक काढायचं असेल तर. 0 10तून उसनं घ्यावं लागेल 5, 10तून 6 गेले 4, 0 शिल्लक 40 लिटर दूध शिल्लक राहिलं. पर्याय क्रमांक 1 आहे. लक्षात सर्वांच्या. या ठिकाणी आपल्याला एकूण दूध काढावं लागेल आणि मग वाटप झालेलं दूध त्यातून वजा करावं लागेल. सोपं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 38 पहा, जावेदने 3000 रुपयास 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नसल्यामुळे त्यांनी काय केलं, 1200 रुपयास 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या तर या व्यवहारामध्ये त्याला किती टक्के तोटा झाला. आपल्याला टक्केवारीमध्ये विचारलं आहे पहा. जावेदनं 300 रुपयास 1 याप्रमाणे 10 आंब्याच्या पेट्या खरेदी केल्या, ही त्याची खरेदी किंमत झाली. काही दिवसांनी त्यातील आंबे नसल्यामुळे 1200 रुपयास 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. सर्व म्हणजे किती, 10 पेट्या विकल्या तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला. आता शेकडा तोटा आणि शेकडा नफा काढायचा असेल तर आपल्याला एकूण नफा किंवा एकूण तोटा आपल्याला काढावा लागेल. या उदाहरणाचा विचार करता आपला तोटा विचारला म्हणजे व्यवहारामध्ये त्याला तोटा झाला आहे. तोटा किती झाला हे काढायचं असेल तर एकूण खरेदी किंमत आणि एकूण विक्री किंमत काढावी लागेल आणि त्यांची वजाबाकी केली की आपल्याला काय मिळेल, तोटा मिळेल. 300 रुपयाचे 1 याप्रमाणे 10 पेट्याची खरेदी किंमत काढायची आपल्याला. पण खरेदी किंमत बरोबर 3000 गुणिले 10, 30,000 आला. 30,000 रुपये त्याची खरेदी किंमत आहे आणि 1200ला सर्व पेट्या विकून टाकल्या. सर्व म्हणजे किती, 10, तर त्याची विक्री किंमत किती आली पहा, 1200 म्हणजे 1200 गुणिले 10, 12वर 3 शून्य, 1 2 3, 12,000 रुपये म्हणजे 30,000 रुपये खरेदी किंमत, 12,000 रुपये विक्री किंमत. तोटा काढायचा आहे. तोटा काढायचा असेल 30,000मधून 12,000 आपल्याला वजा करावं लागेल. 0 0 0 उसना 10 8 1, 18,000 रुपये काय झाला त्याला
तोटा झाला. आता शेकडा तोटा काढायचा आहे. शेकडा तोटा नेहमी खरेदी किमतीवर काढतात. या ठिकाणी सोडवतोय मी. बघा 18,000 तोटा झाला. 18,000 छेद हा कितीवर झाला आहे? तर 30,000 झाला आहे, म्हणून छेद 30,000 गुणिले 100/1. या 2 शून्यला हे 2 शून्य कॅन्सल झाले. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. 3 एके 3, 3 सक 18, 3 शून्य शून्य. 60% तोटा झाला. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. या उदाहरणामध्ये आपल्याला पहा शेकडा तोटा विचारला, तर आपण वेगळ्या पद्धतीने पण सोडवू शकतो. ते पण तुम्हाला सांगतो मी. शेकडा तोटा किंवा शेकडा नफा हा एका पेटीवर जेवढा शेकडा नफा शेकडा तोटा होतो तेवढाच 10 पेटीवर पण होणार आहे. मग आपण असं केलं तरी उत्तर बरोबर येईल का? पहा 300 रुपयास एक याप्रमाणे 10 पेटी आहेत. तर एका पेटीची किंमत किती आहे? 300 रुपये. आणि विक्री किंमत एका पेटीची किती आहे? 1200 रुपये. एका पेटीमागे त्याला तोटा किती झाला आहे? पहा 3000 वजा 1200. 3000 एका पेटीची किंमत खरेदी किंमत आणि 1200 विक्री किंमत आहे, म्हणून 0 0 2 10 8 1. एका पेटीमागं 1800 रुपये तोटा आहे. तर हा तोटा 3000 रुपये पाठीमाग आहे. म्हणजे 3000 आपल्याला शेकडा नफा शेकडा तोटा काढायचा आहे. तर 1800 छेद 3000 गुणिले 100/1. या 2 शून्य 2 शून्य गेले, या शून्याला हा शून्य गेला. 3 एके 3, 3 सक 18, 3 शून्य शून्य. 60% तोटा या पद्धतीने पण आपल्याला काढता येईल. एवढं मोठं कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता पण आपल्याला भासणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर येते. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 39 पहा. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? आपल्याला या ठिकाणी फरक पण काढायचा आहे दुसऱ्या आणि चौथ्या संख्येतील, परंतु कसं या दिलेल्या संख्येतील उतरता क्रम मांडायचा आहे. उतरता क्रम मांडत असताना या संख्या कुठेही लिहून घेऊ नका, परीक्षेच्या दृष्टीने आपण विचार करतोय. तर याच ठिकाणी उतरत्या क्रमाला त्याला नंबर द्या. याच्यामध्ये पहा उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या सुरुवातीला असणार आहे. आता संख्यांचाच अर्थ उतरता क्रम. संख्याचा लहान मोठे पाहत असताना दिलेल्या सर्व संख्या ह्या समान अंकी आहेत का पाहून घ्या. ही 5 अंकी आहे, ही 5 अंकी आहे, ही 5 अंकी आहे, ही 5 अंकी आणि ही 5 अंकी संख्या आहे. एवढं आपल्याला लक्षात येणार नाही कोणती संख्या लहान कोणती संख्या मोठी. आता इथं 10,000 संख्या आहे 10,000ची, म्हणून आपण 10,000 म्हणजे 1000 आणि 10,000च्या स्थानी असणारे अंक मिळून संख्या कोणती तयार होते पहा. ही 40,000 आहे, 41,000 आहे, 41,000, 42,000, 41,000 आहे. आता जी 42,000 आहे ती संख्या सर्वात मोठी आहे, म्हणजे ती 1 नंबरला येणार आहे. त्यानंतर पहा 41,000 237 आहे, 41,238 आहे, 238 ही 2 नंबर येईल. 41,237 ही 3 नंबरला येईल. 41,260 ही 4 नंबरला येईल आणि 40,000 ही 5 नंबरला येईल. हा याचा काय झाला? उतरता क्रम झाला. आता शेवटून म्हटलेला आहे त्यांनी. शेवटून म्हणजे 5 कडून. आता शेवटून दुसरी म्हणजे कोणती आहे पहा 4 नंबरची 41,260 आणि शेवटून चौथी कोणती आली पहा 1 2 3 4 म्हणजे दुसरी संख्या किती आहे पहा 41,238 आहे. यांच्यातला फरक काढायचा आहे, वजाबाकी करा. उसना घ्या 5 10 10तून 8 गेले 2, 5 मधून 3 गेले 2, 2 मधून 2 गेले 0 0 0. आपलं दशक स्थानचा अंक विचारला आहे, दशक स्थानी 2 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 40 पहा काय विचारलंय. 2 रिम कागदापैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? आपल्याला दिलेलं आहे पहा रिममध्ये, वापरलेत ग्रोसमध्ये आणि विचारलेत डझनमध्ये. आपल्या विचारलेत डझनमध्ये तर सर्व डझन करून घ्या. एक रिम कागद बरोबर 480 कागद. मग 480 डझन करून घ्या. 12 चोक 48 0 40 डझन झाले. एक रिम बरोबर 40 डझन, तर 2 रिम बरोबर किती आले पहा 80 डझन कागद झाले. मग होते 2 रिम म्हणजे 80 डझन. वापरले 2 ग्रोस. एक ग्रोस कागद बरोबर 144 कागद. मी याचे डझन करून घ्या. भागिले 12
12 डझन झाले. 2 ग्रोस वापरले म्हणजे 12 अधिक 12 24 डझन वापरले. होते 80 डझन, वापरले 24 डझन. शिल्लक किती राहिले पहा, 80मधून 24 वजा उसना घ्या 7, 10, 6, 5 56 डझन कागद शिल्लक राहिले. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी डझन करून घ्या किंवा 2 रिमची कागद करून घ्या, 2 ग्रोसची कागद करून घ्या, कागदातून कागद वजा करा, आलेल्या उत्तराला 12ने भागा, तुम्हाला डझन मिळून जातील. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 41 पहा. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर, सत्य आहे. पहिला पर्याय पहा, 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. आता पहा, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. म्हणजे याचा अर्थ पहिलं विधान हे असत्य आहे, चूक आहे, अचूक नाही आहे, चूक आहे. पर्याय क्रमांक दुसरा पहा, 18च्या सर्व विभाजकापैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. आता आपल्याला 18चे सर्व विभाजक काढून घेऊया. 1 18 हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर 2 9, 3 6, 4 नाही, 5 नाही, 6. ओके, म्हणजे 18चे विभाजक किती झाले पहा, 1 3 1 2 3 6 9 18. 3 विभाजक समसंख्या पहा, समसंख्या समसंख्या आणि समसंख्या, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे सत्य विधान आहे, अचूक विधान आहे. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 चेक करूया. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, तर असं बिलकुल नाही आहे. मूळ संख्येला फक्त 2 विभाजक असतात, 1 आणि तीच संख्या, म्हणून या ठिकाणी जास्त म्हटल्यामुळे हे चुकलेलं आहे. विभाजकांची संख्या मर्यादित नसते म्हटलेलं आहे, तर मर्यादित असते. इथं पहा, 18चे विभाजक आपल्याला फक्त 6च मिळतील, म्हणून हे विधान चुकलेलं आहे. अचूक विधान पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 42 पहा. 41ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? आता 41ने विभाज्य संख्या म्हणजे 41च्या पटीतल्या संख्या आपल्याला सुरुवातीला लिहून घ्याव्या लागतील. बघा, 41च्या पटीतल्या संख्या लिहितोय. 41च्या पटीतली पहिली संख्या 41 विषम आली. 41च्या पटीतील दुसरी संख्या 41 दोन्ही पहा 82 आली. 41च्या पटीतील तिसरी संख्या किंवा तिसरी विभाज्य संख्या 123 आली. चौथी 3 याची बेरीज करा 163 आली. 3 164 आली तिसरी. त्यानंतर चौथी कोणती संख्या येईल पहा, 41 गुणिले 4 करावं लागेल आपल्याला. 4 1 4 4 इंच 16 164 चौथी आली. पाचवी पहा कोणती येते, 41 गुणिले 5 4 25 205 आली. त्यानंतर 26 पटीतील 6वी किंवा 6वी विभाज्य संख्या काढायची, तर 41 गुणिले 6 6 1 6 6 इंच 24 246 आली. त्यानंतर 7वी काढायची आपल्याला, 41 गुणिले 7 7 चोक 28 287 आली. आपल्याला समसंख्या विचारल्या, समसंख्या चढत्या क्रमाने लावल्या चौथ्या क्रमांकावर. आता पाय, ही पहिली समसंख्या, ही दुसरी समसंख्या, ही तिसरी समसंख्या आली. आता चौथी समसंख्या काढायची असेल तर आपल्याला याच्या पुढची पटीतली संख्या काढावी लागेल, म्हणजे 8 नंबरची, म्हणजे 41 गुणिले 8 करावं लागेल. 8 1 8 4 8 32 4 4 28. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता पहा, चौथी संख्या समसंख्या चौथ्या स्थानावरची म्हटलंय. 41 विभाज्य संख्या असणार, पहिली विषम, दुसरी सम, तिसरी विषम, चौथी सम, पाचवी विषम, 6वी सम, 7वी विषम, 8वी सम, म्हणजे 8व्या नंबर संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 43 पहा. प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे, फायनल परीक्षेमध्ये हा प्रश्न आहे पहा. दिलेल्या आकृतीत प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर असल्यास त्या आकृतीची परिमिती किती आहे? परिमिती म्हणजे काय, तर दिलेल्या बंदिस्त आकृतीच्या बाह्य भागांच्या मापांची बेरीज. आता या ठिकाणी प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर आहे, तर 1.5 किती वेळा 1.5 आले पहा, मोजून घ्या. प्रॉपर पद्धतीने रेषा मारून मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24 गुणिले 24. 24 पाचा 120 5 12
24 एके 24, 24 आणि 12 36, 1.चिन्ह उजवीकडून डावीकडे सरकवायचं आहे. 36 सेंटीमीटर या बंद आकृतीची परिमिती आली. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या, खूप सोपा प्रश्न आहे, मार्क देऊन जातोय तुम्हाला. प्रश्न क्रमांक 44 पहा. 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी आणि 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती आहेत? आपल्याला 1 ते 100 मधल्या 2 अंकी म्हणजे 1 ते 100 मधल्या वर्गसंख्या पाहिजेत. 1 ते 100 मध्ये किती वर्गसंख्या आहेत पहा. 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81. या 1 ते 100 मधल्या म्हणजे 1 अंकी आणि 2 अंकी वर्गसंख्या आहेत. 81 नंतर 100 3 अंकी संख्या आहे. आता पहा, ही एक एकक स्थानी 1 आहे, म्हणजे ही एक वर्गसंख्या आहे. त्यानंतर या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 5 नाही, या ठिकाणी पुन्हा 6 आहे, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 4 आहे. किती संख्या झाल्या पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या ठिकाणी 81 मध्ये 1 आहे, म्हणजे 7. म्हणजे 1, 6, 9 हे अंक कोणत्याही स्थानी म्हटलेलं आहे. एकक स्थानी असू द्या तर दशक स्थानी असू द्या. 1 अंकी आणि 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर 7 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 45 पहा. 10 10 दराने 3,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? उदाहरणामध्ये दिले काय आपल्याला? दर दिला 10 मुद्दल दिले आणि काळ दिले. आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र पहा. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ किंवा मुदत छेद 100. किमती टाका या उदाहरणामध्ये. मुद्दल 3,000 आहे, गुणिले दर 10 आहे, गुणिले काळ 3 वर्ष आहे, छेद 100. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. अंशामध्ये किती राहिलं पहा. 3 0 0 3 0 0 3 3 9. 900 रुपये सरळ व्याज आलं. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 46 पहा. खालीलपैकी कोणत्या आकृतीत रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतोय? रेखांकित भाग एकूण किती भाग केलेत पहा. याचे 1 2 3 4 1 2 3 4 16 भाग आहेत. छेद 16ला किती भाग रंगवलेत? 1 2 3 4 4 भाग रंगवलेत. म्हणजे आपण याला अतिसंक्षिप्त रूप दिला तर 4 1 4 4 चौक 16. याचा पाव भाग रंगवलेला आहे 1/4. याचे समान 4 भाग केलेत, 2 भाग रंगवलेत, म्हणजे अर्धा रंगवला 1/2. या ठिकाणी पहा, याचे 2 समान भाग आहेत ना, तर इथं पण आपल्याला तसे समान भाग करून घ्यावे लागतील, तरच उदाहरणे आपल्याला सोडवता येईल. आता एकूण भाग किती झाले पहा. 1 2 3 4 4 आणि 4 8 भाग झाले. 8 भागापैकी 2 भाग रंगवलेत. बे क बे बे चौक 8 1/4 झाला. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 आणि 6 12 12 भाग केलेत. 12पैकी 3 रंगवलेत, रेखांकित केलेत, म्हणजे 3 1 3 3 चौक 12. मग पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या भागाचा 1/4 म्हणजे पावभाग रेखांकित आहे. वेगळा कुठं आहे पहा. पर्याय क्रमांक 2 मध्ये वेगळा आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे ह्याच्यामध्ये बसत नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला रंगवावं लागणार आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 47 पहा. 1,000 रुपयांची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? आता पहा, 1,000ची वस्तू आहे, 30% नफा आहे, तर 1,000च्या 30% आपल्याला काढायचं आहे. सूत्रामध्ये टाकलं तर सोप्या पद्धतीने सुटेल, परंतु आपण जर व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर 100ची वस्तू असेल तर ती 130 रुपयाला विकावी लागेल, म्हणजे 30% नफा. 100ला 30 मिळतोय, तर 1000ला किती? सोपं आहे, 300 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पण सोडवायचं कसं पहा. आपल्याला 1,000चे 30% बरोबर किती हे काढायचं आहे. 1,000 गुणिले 30% म्हणजे 30/100 बरोबर. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. 100 गुणिले 3 300. 300 रुपयाचं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. सोपे आहे, उदाहरण खूप सोपं आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 48 पहा, वाचतोय मी.
लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते. रोशनला एका महिन्याचा पगार 15,500 आहे. 15,500 आणि लोकेशला 17,500 रुपये पगार मिळतो. तर त्या महिन्यामध्ये लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला? किती रुपये पगार जास्त मिळाला हे उदाहरण वजाबाकीचं आहे. आपल्याला पहिल्यांदा याच्या रकमा मांडून घ्याव्या लागतील. रोशनला मिळालेला पगार किती आहे पहा. रोशन 15,500. 15,500 म्हणजे 15,500. हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. हे तुम्हाला येतं का नाही हे चेक करायचं आहे. लोकेशला 17,500. 17,500 म्हणजे 18,000ला पावभाग कमी. 18,000 मिळत नाहीत पण 18,000ला पावभाग कमी मिळतोय. म्हणजे किती मिळत असेल रे लोकेश? 17,500 17,750 म्हणजे 18,000ला पावभाग कमी आहे. विचारले का आपल्याला लोकेशला पगार किती जास्त आहे तर वजाबाकी करावं लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 17,750 वजा 15,500 0 5 2 2 0 2,250 रुपये पगार लोकेशला जास्त आहे. आता 2,250 नाही आहे. 2,250 म्हणजे 2,250 रुपये 2,050 रुपये. पहा ऑप्शन उडूया. 2,050 रुपये येणार नाही आहे. 2,200 रुपये नाही आहे. 2,350 पण नाही आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे आपलं. 2,250 रुपये म्हणजे 2,250. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 49 पहा. 2 खांबांची उंची अनुक्रमे 117 सेंटीमीटर आहे आणि 105 सेंटीमीटर आहे. जर 2 खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती आहे? एकूण उंची म्हणजे हे उदाहरण बेरजेचं आहे. दिली एकक समान आहेत का पहा. इथं सेंटीमीटर आहे, हेही सेंटीमीटर आहे. आपण बेरीज करून घेऊया. 117 सेंटीमीटर अधिक 105 सेंटीमीटर. 7 आणि 5 12, हातचे 1, 1 आणि 1 2, 1 आणि 1 2. 222 सेंटीमीटरचा खांब तयार होईल. परंतु पर्यायामध्ये 222 सेंटीमीटर दिसत नाही आहे. पहिला पर्याय 2.22 मिलीमीटर कॅन्सल झाला. एवढं लहान होणारच नाही आहे. 222 मीटर आहे ते. खूप मोठा तयार होईल. नाही होणार. 2.22 सेंटीमीटर सेंटीमीटर म्हटलेलं 2.22 सेंटीमीटर म्हणजे हे पण चुकीचं आहे. याचा अर्थ 2 सेंटीमीटर 22 मिलीमीटर एवढा पण खांब तयार होत नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. याचं काय केलं आहे पहा. त्याने मीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे. 222चं मीटरमध्ये रूपांतर करताना 100ने काय करावं लागेल? भागावं लागेल. 2 शून्य असल्यामुळे 2 घरं उजवीकडून डावीकडे सरकून दशांश चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे 2.22 मीटर हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 50 व 51 साठी सूचना आहे. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. हे प्रश्न खूप सोपे असतात. याची मार्क तुम्हाला 100% मिळली पाहिजेत. वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तबला किती चित्र आहेत बघा. 1 2 3 4 5 6 लिहून घ्या. 6 चित्र आहेत. हार्मोनियम 3 चित्र आहेत. बासरी 2 चित्र आहेत. गिटार 1 2 3 4 5 चित्र आहेत. काळजीपूर्वक पहा. एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी हे प्रमाण आहे. या उदाहरणामध्ये प्रमाण बघणं हे खूप महत्त्वाचं राहतं. प्रश्न पाहूया काय. 50वा प्रश्न विचारला आहे. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत? एकूण विद्यार्थ्यांची संख्या विचारली. पूर्ण वाद्य बघा. तबला 6, हार्मोनियम 3, बासरी 2, गिटार 5. एकूण किती झाले पहा. 6 आणि 3 9, 9 10 11, 11 आणि 5 16. 16 गुणिले 10 करावं लागेल कारण एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी. 160 विद्यार्थी शिकत आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तर तिसरीचा प्रश्न आहे पहा. आपल्या 5वी स्कॉलरशिपमध्ये फायनलला विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे. खूप सोपं आहे. प्रश्न क्रमांक 51 पहा. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत? कोणती चित्र कमी आहेत पहा. बासरीची. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. बासरी. 51चं 1 आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 52 पहा. निखिलने 3 चोकोबार विकत घेतलेत. किती चोकोबार आहेत पहा. 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिली. दुकानदाराने त्याला 5 रुपये परत केले तर एका चोकोबारची किंमत विचारलेली आहे. आता पहा 3 चोकोबारची किंमत आपल्याला सुरुवातीला काढावी लागेल. 50ची नोट दिले, 5 रुपये महागारी घेतलेत म्हणजे 3 चोकोबार
3 चोकोबार किती रुपयाला मिळाले? 45 रुपयाला. 50मधून 5 गेले, 45 रुपये. मग 3 चोकोबारची किंमत जर 45 असेल, एकाची काढायची म्हणजे 45 भागिले 3 करायचे, 15 त्रिक 45. एका चोकोबारची किंमत ही 15 रुपये आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आलं लक्षात सर्वांच्या? प्रश्न क्रमांक 53 पहा. प्रश्न काय वाचतोय मी? जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयास विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत आहे. 2 महिन्यांनी 15,000 रुपयाला विक्री किंमत आहे. तर या व्यवहारामध्ये त्याला तोटा किती झालाय? काहीच न करता उदाहरण आपल्याला सुटेल तोंडी 17,000ची वस्तू जर 15,000ला विकली तर 17,000 वजा 15,000 2,000 याच्यामध्ये तोटा होईल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या? प्रश्न क्रमांक 54 पहा. 162, 131, 890, 772, 245 या संख्यामधील किती संख्यांना दोन्ही निशेष भाग जात नाही? प्रश्न काळजीपूर्वक वाचा. जातो का नाही हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. बाकी प्रश्न सोपा आहे. दोन्ही निशेष भाग जात नाही आहे. आता ज्या संख्या सम आहेत त्या समसंख्यांना दोन्ही निशेष भाग जातो. ज्या समसंख्या नाहीत म्हणजे विषम संख्येला दोन्ही निशेष भाग जाणार नाही आहे. आपल्या याच्यातली विषम संख्या शोधायच्या आहेत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. या ठिकाणी 131 एक विषम आहे, 245 एक विषम आहे. म्हणजे या दोन संख्यांना दोन्ही निशेष भाग जाणार नाही आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी कुणीही भागाकार करायचं नाही आहे. 4 भागाकार 5 भागाकार तुम्हाला करावे लागतील. या ठिकाणी आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या वापराव्या लागतील. लक्षात सर्वांच्या? 54व्याचं 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55 पहा. 55 काय सांगतोय आपल्याला? 25,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल? आता पहा 25,26,000 म्हणजे किती रे? उदाहरण आपण तयार करूया. पहिल्यांदा उदाहरणाची मांडणी करून घेऊया. 25,26,000 म्हणजे 26,000ला पावभाग कमी म्हणजे 250 रुपये कमी म्हणजे 25,750 म्हणजे 25,26,000. या संख्येतून कोणती संख्या वजा करावी या ठिकाणी मांडणी करूया. म्हणजे चौकट बरोबर लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल. लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे पहा? 1 वर 3 शून्य 1000 हीच समसंख्या आहे. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर किती आलं पाहिजे? 1000 उत्तर आलं पाहिजे. या पद्धतीनं मांडणी करायचे. आता या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपल्याला काढायचं आहे. हे काढायचं असेल तर आपल्याला 25,750 मधून 1000 वजा करावं लागेल. 25,750 उभ्या पद्धतीने मांडणी करून घ्या. 1000 वजा करूया आपण. 0, 5, 7, 4, 2 24,750 वजा करावं लागेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न तोंडी सुटत आहेत पहा, परंतु आपण कन्फर्म व्हायचं आहे. आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत. पैकीच्या पैकी मार्क पडले तरच आपण गुणवत्ता यादीत सहज येऊ शकू. गणित विषय खूप महत्त्वाचा आहे. लक्षात सर्वांच्या? पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 काय दिलाय पहा आपल्याला? सन 2010 ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल विचारले आपल्याला. शिक्षक दिन कधी असतो पहा? 5 सप्टेंबरला. म्हणजे आपल्या 5 सप्टेंबरची तारीख काढायची. 5 सप्टेंबर 2010ची दिली आपल्या प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2010ची तारीख आपल्याला दिलेली आहे. आणि काढायची आपल्या 5 सप्टेंबरची तारीख काढायची. आता पहा 26 जानेवारीला कोणता वार दिला? मंगळवार दिला. आता 26 जानेवारी महिन्यातले किती दिवस राहिले पहा? 27, 28, 29, 30 आणि 31. पहा जानेवारीतले 5 दिवस. फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना आहे कारण हे लीप वर्ष नाही आहे. हे 28 फेब्रुवारी. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31 आणि सप्टेंबरचे 5 यांची आपल्या बेरीज करावं लागेल. 5, 6, 7, 8, 9, 9, 9 आणि 8 9, 9 आणि 8 17, 17 आणि 5 17 आणि 5 22. आजच्याला 2 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 18 आणि 2 20 20 आणि 2 22. म्हणजे आपल्या 222 दिवसानंतर येणारा वार काढायचा आहे. भागिले 7 करा.
7 त्रिक 21, खाली एक राहिलं, वरतून घेतले 2, 7 एके 7, खाली राहिले 5, बाकी 5 राहिले. आपल्या मंगळवारला सोडून देऊन 5ने पुढे जावा. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आपलं उत्तर रविवार येईल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 57 पहा. संजीवने काही रक्कम 10,500 दराने 3 वर्षे बँकेत ठेवले. 3 वर्षानंतर त्याला 1,500 रुपये सरळ व्याज मिळाले. तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली? आता पहा, याने किती रक्कम ठेवली म्हणजे आपला मुद्दल विचारलं याच्यामध्ये. आता मुद्दल काढायचं सूत्र काय पहा. मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 छेद दर गुणिले काळ. या सूत्राचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल. किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100 काढा. 100 करा, त्यामध्ये किमती ठेवा आणि मग डावी बाजू उजवी बाजू तुम्ही कम्पेअर करू शकता. परंतु मुद्दल बरोबर या सूत्राचा डायरेक्ट वापर आपण केला तरी चालेल. सरळ व्याज किती आहे पहा. 1,500 गुणिले 100 छेद दर किती आहे 5 गुणिले 3. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 शून्य शून्य 5 शून्य शून्य, 3 एके 3, 3 एके 3, 3 शून्य शून्य 3 शून्य शून्य. 100 गुणिले 100 आपलं शेवटी राहिलं. मग 100 गुणिले 100 बरोबर किती आलं पहा. 1 वर 4 शून्य 10,000 रुपये. तर मुद्दल किती आहे पहा 10,000 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 58 पहा. 10 ते 100 संख्यामध्ये येणाऱ्या मूळ संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील? आता मूळ संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक नसतील या ठिकाणी पहा. पहिल्या पर्यायामध्ये 1 3 7 आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये 9 7 3 आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये 5 2 4 आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये 1 3 9 आहे. आपण कट पद्धतीचा वापर करूया. जरी तुम्हाला मूळ संख्या लिहायला वेळ नसेल तरी पण आपण असं सोडू शकतो की काही जरी झालं तर मूळ संख्येच्या एकक स्थानी 2 येऊ शकत नाही आहे. कारण 2 आली की समसंख्या झाली. फक्त 2 हीच संख्या अशी आहे, मूळ संख्या सममूळ आहे. परंतु त्यांनी विचारताना आपल्याला 10 ते 100 मधलं विचारलं आहे. मी 2 अंकी संख्या विचारली. तर 2 अंकी संख्येमध्ये एकक स्थानी कधीसुद्धा 2 येणार नाही आहे. मग आपण याच एकाच 2 वरून आपण ऑप्शन बाकीचे कट करू शकतो आहे. म्हणजे कोणते अंक नसतील असं विचारलेलं आहे. याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे आलं आहे. लक्ष सर्वांच्या पहा. कमी वेळेमध्ये आपल्याला हे उदाहरण या पद्धतीनं सोडवता येईल. जर तुम्हाला सोडवायचं असेल तर तुम्ही मूळ संख्या लिहून घ्या, मग त्यामध्ये चेक करा. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं जरी चेक केलं तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल. कारण लॉजिक थोडंसं वापरायचं आहे आपल्याला. 2 अंकी संख्येमध्ये 2 हा एकक स्थानी कधीच असू शकणार नाही, कारण ती समसंख्या होईल. आणि आपल्याला माहिती आहे 1 ते 100 मध्ये फक्त 2 ही संख्या अशी आहे की ती सममूळ आहे, बाकी सर्व विषमूळ संख्या आहेत. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 59 पहा. आयताचा प्रत्येक कोण टिंबटिंब असतो? सोपा प्रश्न आहे. काय असतो रे? काटकोन असतो. पर्याय क्रमांक 2. कारण व्याख्या डेफिनेशनच अशी आहे की आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो आणि समोरासमोर बाजू समान मापाच्या असतात. प्रश्न क्रमांक 60 पहा. 9.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 9.25 लिटर म्हणजे 9 लिटर पूर्ण नाही आहेत, तर 8 लिटर पूर्ण आहेत आणि वरी 750 मिली आहेत. मग 8 लिटर 750 मिली म्हणजे किती मिली असं विचारलं आहे त्यांनी आपल्याला. पहा सोपं आहे. मग 8 लिटरचे 8,000 झाले, 8,750 मिली. किती नंबर पर्याय पहा 8,750 मिली. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 60 पहा. 60 आपला झालेला आहे. प्रश्न क्रमांक 61 पहा. 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहाल? आता 7,07,707 ही 6 अंकी संख्या आहे. आता याच्यामध्ये पहा पर्यायाचं निरीक्षण केलं तर 2 नंबरचा पर्याय हे असाच कॅन्सल होतो, कारण ती 5 अंकी संख्या आहे. लक्षाची संख्या कधीच 5 अंकी असू शकत नाही. आपण न सोडवता पण हे सांगू शकतो. पर्याय क्रमांक 2 कॅन्सल झाला. या ठिकाणी 7 लक्ष पर्यायानुसार जावा. पहिलं पहा 1 दशक शतक, 1000 10,000 लक्ष. इथं 70 लक्ष आहे, आपल्याला 7,000 फक्त लिहायचं आहे. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाला. याच्यामध्ये पहा या ठिकाणी 7 लक्ष 7,707 हे बरोबर आहे. या ठिकाणी पहा 707 आहे, इथं फक्त 70 आहे, कॅन्सल होतोय. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे.
खूप सोप्या पद्धतीनं, खूप सोपी प्रश्नपत्रिका आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 62 पहा. दिलेला आकृतिबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा. या ठिकाणी पहा आकृतिबंध सोडवायचा आहे आपल्याला. याच्यातला फरक सुरुवातीला काढून घेऊया. 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 7 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. या ठिकाणी पहा 2, 3, या ठिकाणी 5चा फरक आहे. आता 5चा फरक लिहिल्यानंतर पुढचा आकृतिबंध येतो का नाही? बरोबर येतो ना, ते चेक करूया. इथं 15 येणार आहे. 15 नंतर 7, 15 आणि 7 22 आहे का? पहा बरोबर आहे. 22 आणि या ठिकाणी 9, 22 आणि 9 33. आता 22 आणि 9 33 नाही आहे पहा. या ठिकाणी विषम संख्या नाही, या ठिकाणी मूळ संख्यांचा फरक आहे. 2, 3, 5, 7, 7 नंतर 11, 11 नंतर 13. 22 आणि 11 33, 33 आणि 13 46 बरोबर येतोय. म्हणजे या ठिकाणी 15 ही संख्या असणार आहे. यांच्यातला जो फरक आहे तो मूळ संख्यांचा फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 63 पहा. खालील पर्यायात अपूर्णांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता अचूक पर्याय. अचूक म्हणजे बरोबर. चढता क्रम कोणता बरोबर आहे बघायचा आपल्याला. आता इथं सर्वांचे छेद सारखे असले आपल्याला दिसून येत आहेत. छेद सारखे असल्यानंतर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान आला. चढत्या क्रमामध्ये सुरुवातीला सर्वात लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी अशा पद्धतीने आपला क्रम लावायचा आहे. या ठिकाणी 6 छेद सर्वांत समान आहे. अंश पहा 5, 4, 1, 11, 1 सर्वात लहान आहे, यामुळे कॅन्सल झाला. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा छेद 6 आहे. अंश पहा 1, 5, 6, 11, 17 बरोबर आहे. चढता क्रम बरोबर आहे. 3 मध्ये पहा 1 या असले 2 नंबर असल्यामुळे चुकलेला आहे. या ठिकाणी 1, 5, 6 इथपर्यंत बरोबर आहे चढता क्रम, परंतु इथला चढता क्रम चुकलेला आहे. आधी 11 पाहिजे नंतर 17 पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 64 पहा. गुणाकार आहे साधा. गुणाकार करायचा आपल्या 3 अंकीला 2 अंकीनं. या ठिकाणी पहा 225 गुणिले 72. 72चा पाडा येत नाही, 2 ने गुणा. 5 दोन्ही 10ला 0, हातच्या 1, बेदोनी 4, 4 आणि 1 5, बेदोनी 4, अधिक 7 दशकाचा 0, 7 5 35, हातचेला 3, 7 दोन्ही 14, 14 आणि 3 17, हातचे 1, 7 दोन्ही 14, 14 आणि 1 15, बेरीज करून घ्या. 0, 5 आणि 5 10, हातचे 1, 7 आणि 5 12, हातचे 1, 5 आणि 1 6, 1 16,200. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता गुणाकार आपण प्रत्यक्ष केलेला आहे, परंतु जर आपण कट पद्धतीने गेलो तर एकक आणि दशक स्थानी 0 आलं, इथंच आपल्याला समजलं होतं. मग या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 2 कॅन्सल झाले. राहिलं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. तर आपल्या या पद्धतीने गुणाकाराने ते सहज सुटेल आणि गुणाकार केला तर आपलं उत्तर अचूक पण यायला मदत होईल. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 65 पहा. 2 घनाकृती ठोकळे एकमेकाला जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त होईल. प्रश्न सोपा आहे, परंतु तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी 2 घनाकृती ठोकळे जोडले. 2 घनाकृती जर ठोकळे एकमेकावर जोडले तर ती इष्टिका चिती तयार होते. बरोबर आहे. इष्टिका चितीला कडा 12 असतात आणि पृष्ठे 6 असतात. मग कडांची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असणार आहे? तर 6 ने जास्त असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आपण काय करतो पहा परीक्षेमध्ये 2 घनाकृती ठोकळे जोडले तर 12 आणि 12 24 लिहितो आणि 6 आणि 6 12, 24 वजा 12 असं आपण करतो, परंतु असं काही नाही आहे. 2 घनाकृती एकमेकावर ठोकळे जोडले तर ती इष्टिका चिती तयार होते. मग इष्टिका चितीच्या पृष्ठांची संख्या आणि कडांच्या संख्येची तुलना करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 66 पहा. 4/7 अधिक चौकट छेद 8 बरोबर 53/56. या चौकटीमध्ये कोणती संख्या येईल? भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आहे पहा, करून घेऊया आपण. 4/7 अधिक स्क्वेअर छेद 8 बरोबर त्यांनी दिले आपल्याला 56/53/56. आता छेद 56 आलाय. 7चा छेद 56 करण्यासाठी याला कितीनं गुणला आपण? 8नं. अंशालाही 8नं गुणा. 4 8 32 अधिक 8 7 56. या ठिकाणी आपल्याला कोणता अंक लिहावा म्हणजे इथं कोणती संख्या मिळेल बा? 32 53 मधून आपल्याला 32 वजा करावं लागेल. 1 5 मधून 3 गेले 2 21. आता या ठिकाणी 7 येणार आहे गुणिले 7. या ठिकाणी कोणता अंक लिहावा म्हणजे 21 मिळेल?
3 लिहावं, 3 असतं 21, म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 67 पहा. 60चे 30% बरोबर किती? मांडणी करून घ्या. 60चे म्हणजे गुणिले 30% म्हणजे 30/100. या शून्याला शून्य गेला, या शून्याला शून्य गेला, साइन 3 पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. खूप सोपी प्रश्नपत्रिका. अनेक विद्यार्थ्यांना पैकी मार्क मिळाले होते 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि याच मार्कामुळे ते विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आपल्याला दिसून येतील. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 68 पहा. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला इयत्ता 5वीचे 4,27,523 विद्यार्थी आणि इयत्ता 8वीचे किती आहेत पहा? 2,38,249 विद्यार्थी बसले होते. तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? एकूण काढायचे, बेरीज करावं लागेल. पहा, 4,27,523 अधिक 2,38,249, बेरीज करा. 9 3 12, 5 1 4 2 6 1 7. आता या ठिकाणी पहा, 72 एकक आणि दशक स्थानी 72 कोणत्या उत्तरामध्ये आहे याच्यावरनं पण आपण पर्याय कॅन्सल करू शकतो. या ठिकाणी 57 आहे, कॅन्सल झाला. या ठिकाणी 52 आहे, कॅन्सल होतं आहे. या ठिकाणी 27 आहे, कॅन्सल होईल. या ठिकाणी 72 आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे. आपण तरीही चेक करूया. 9 3 12, 5 1 4 2 6 1 7, 5 2 7, 5 2 7, 7 7 14 1 15, 1 3 3 6 4 2 6, 6,65,772 या ठिकाणी तुम्हाला बरोबर असलेलं दिसून येईल. आपला जर वेळ कमी असेल तर आपण या पद्धतीनं पण उत्तर काढू शकतो. हा लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 69 पहा. चौकटीत योग्य संख्येला बेरीज वजाबाकी करायचे. वजाबाकी काय पहा, 5 अधिक 2/10 अधिक 4/100 अधिक 5/1000 वजा 2 अधिक 1/10 अधिक 3/100 अधिक 2/1000 बरोबर किती? दिसताना उदाहरण खूप अवघड वाटतंय, परंतु पहा, ह्याचं दशांश आपण रूपांतर करून घेतलं तर हे खूप सोपं होईल. हे 5 पूर्णांक आहेत, म्हणजे 5 दशांश चिन्ह आलं. हे 2 दशांश म्हणजे 2 या ठिकाणी आलं. 4 शतांश आहेत आणि 5 सहस्त्रांश आहेत. याच्यातून किती वजा करायचं आहे पहा आपल्याला? 2 पूर्णांक आहेत, 2 दशांश चिन्ह, 1 दशांश, 3 शतांश आणि 2 सहस्त्रांश. त्यांनी आपल्या या पद्धतीनं देण्याऐवजी या पद्धतीने दिलं आहे. या पद्धतीनं पाहिलं तर आपल्याला खूप अवघड वाटतं आहे, परंतु जर आपण त्याला दशांश चिन्हामध्ये करून घेतलं तर ते खूप सोपं आहे. वजाबाकी करूया. 5मधून 2 गेले 3, 4मधून 3 गेले 1, 2मधून 1 गेले 1 दशांश चिन्ह, 5मधून 2 गेले 3, मांडणी फक्त व्यवस्थित करा. 3 दशांश चिन्ह 1 1 3, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. थोडासा विचार करा, गणित तुम्हाला सोप्या पद्धतीनं उत्तर मिळतील गणिताचे. प्रश्न क्रमांक 70 पहा. रियाने गणवे शिवण्यासाठी 2.25 मीटर पांढरे कापड आणि 2.25 मीटर निळ्या रंगाचे कापड आणले, तर एकूण किती मीटर कापड आणले असं विचारले. एकूण विचारले, बेरीज करायचे. 2.25 मीटर म्हणजे 2.25 आणि 2.25 मीटर म्हणजे 2.75. 2.25 मीटर म्हणजे 3ला पाव कमी, हे लक्षात ठेवा. एकूण विचारले, बेरीज करा. 5 आणि 5 10, हातचे 1, 7 आणि 2 9 1 10ला 0, हातचे 1 2 2 4 1 5, 5 मीटर कापड आणलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या. खूप सोपं आहे. प्रश्न क्रमांक 71 पहा. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 होईल? आता पहा, भागाकार किती आहे? 85 आणि बाकी 25 आहे. म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायचं असेल तर 85ला या ऑप्शनमधून, पर्याय क्रमांकामधून कोणत्या संख्येनं गुणलं असता आणि त्याच्यामध्ये 25 मिळवलं असता 3000 उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर किती आलं पाहिजे? 3000मधून 25 वजा करूया आपण. 2975. 5 आणि 5 10, 7 आणि 3 10, 9 10, हे एवढा आपला गुणाकार आला पाहिजे. पहा मग, 85 गुणिले 45, 2975 येते का? पहा, 5 5 25, 7 2 8 5 40 आणि 2 42, दशकाचा 0, 4 5 20. या ठिकाणी पहा, शेवटी एकक आणि दशक आणि 25 येते. या ठिकाणी 75 आहे. पहिला ऑप्शन कॅन्सल झाला. दुसरा ऑप्शन पहा, 85 गुणिले 25
25 पाचा 600, हातचे 12, 25 8 200, 200 आणि 12 212, या ठिकाणी 2125 येते. हाही ऑप्शन कॅन्सल झाला. 3 नंबर पहा 55, गुणाकार करून बघा. 85 गुणिले 55, 5 5 25, हातचे 2, 8 45 आणि 2 42, दशकाचा 0, या ठिकाणी 5 2 आणि 4, 5 7 4 2 6, 4675 आहे. ते आपलं 2975 यायला पाहिजे. 3 नंबरचा पण कॅन्सल झाला, राहिला 4 नंबर ऑप्शन. गुणाकार करून बघूया आपण. 85 गुणिले 35, 5 5 25, हातचे 2, 8 45 आणि 2 42, दशकाचा 0, 5 3 15, हातचे 1, 8 3 24 आणि 1 25, बेरीज करा. 5 7 5 4 9, 2975, 2975, पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या गुणाकार तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. प्रश्न क्रमांक 72 पहा. सुहासने 60 किलोमीटर अंतर पूर्ण करण्याच्या मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. 60 किलोमीटर अंतर आहे. त्याने ते 15 किलोमीटर वेगाने पूर्ण केले. ती स्पर्धा सकाळी 10:15 म्हणजे 10:15 सुरू झाली. तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचला. आता त्याला किती वेळ लागला हे सुरुवातीला काढावं लागेल. जर 60 किलोमीटर अंतर असेल आणि ताशी 15नं जात असेल तर 15 चोक 60 म्हणजे 4 तास वेळ लागला. मग 10:15ला सुरू केलं, 10 आणि हे 4 14:15ला संपेल. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या 72व्याचं प्रश्न क्रमांक 72चं 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73 पहा. 70,602 अधिक चौकट बरोबर 92,328 असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल. म्हणजे 70,602 मध्ये कोणती संख्या मिळवावी. म्हणजे 92,338 ही मिळेल. मग हे काढायचं असेल तर एकदा वजाबाकी करा अनेक वेळा बेरीज करण्यापेक्षा. 92,328 वजा 70,602 करा. 8मधून 2 गेले 6, 2 उसना घ्यायला 1 13, 7 आणि 6 13, 1 9मधून 7 गेले 2, 21,726. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या इथं बेरीजचं उदाहरण आहे, परंतु वजाबाकीने आपल्या याचं उत्तर मिळतं आहे. प्रश्न क्रमांक 74 पहा. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला आहे. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर आहे. तर वह्यांच्या गठ्ठ्याची उंची किती सेंटीमीटरमध्ये असेल. दिले आपल्याला हे मिलीमीटरमध्ये, विचारले सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, ते मिलीमीटरमध्ये करून घेऊया. आता 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला आहे. 12 डझन म्हणजे किती वह्या झाल्या पहा. एका डझनमध्ये 12 वह्या, तर 12 डझनमध्ये किती, तर 144 वह्या. 144 वह्या एकावर एक ठेवल्यात. एका वह्याची जाडी ही 5 आहे. 5ने गुणा, 5 चोक 20, हातचे 2, 5 चोक 20 आणि 2 22, हातचे 2, 5 एके 5, 5 आणि 2 7, 720 म्हणजे मिलीमीटर त्याची उंची झाली. आपल्या सेंटीमीटरमध्ये विचारलं आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, म्हणून 720 मिलीमीटरचं सेंटीमीटर करताना भागिले 10 करा. या शून्याला शून्य गेला, 72 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. 74व्याचं पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आलं. लक्ष सर्वांच्या. आणि शेवटचा प्रश्न 75 पहा. 47/3 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आता अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना अंशाला छेदाने भागा. 3 एके 3, 3 5 15, बाकी आली 2. आता या ठिकाणी जो भागाकार आहे तो पूर्णांक असतो 15 पूर्णांक, बाकी अंशामध्ये, आणि छेद कधी बदलत नाही, 3 छेद आहे. म्हणजे 15.2/3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. किती नंबरला आहे पहा, पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 2023 साली विचारलेली प्रश्नपत्रिका, गणित या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिली. मला विश्वास आहे आपल्या सर्वांना ती नक्की आवडली असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.